श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपले लाडके गणपती बाप्पांचं आगमन होत आहे. त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी हरतालिका आहे. तर आपण सर्व हरतालिकेचं व्रत तर करतो. सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ असं हरतालिकेचं व्रत बोललं जातं. तर या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते. काही स्त्रिया असतात, कुमारिका असतात, ह्या व्रत हे करतात. तर त्यामध्ये ज्या स्त्रिया असतात त्या आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी आपल्याला जन्मोजन्मी हाच पती भेटावा म्हणून प्रार्थना शिवभक्ती करत असतात. तर कुमारिका असतात त्या आपल्याला आपल्या मनासारखा जोडीदार भेटावा, आपल्याला सुयोग्य पती भेटावा यासाठी हे व्रत करत असतात. तर या दिवशी आपण अजून एक असा उपाय करायचा आहे की जेणेकरून या दिवशी आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाऊन पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येईल. तेव्हाच आपल्याला शिवभक्तीचं खरं फळ भेटेल. जोपर्यंत जर आपल्या घरात दोष असतील, कलह असेल, भांडणं होत असतील तर याचा अर्थ आपल्या घरात वाईट शक्तीचा प्रादुर्भाव आहे. आणि जोपर्यंत ही वाईट शक्ती आपल्या घरातून जात नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही पूजेचं फळ भेटू शकत नाही. त्यामुळे आपण या दिवशी अजून एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्याला निश्चित फळ भेटेल आणि आपल्या घरातले जे भांडण, कलह, जे काही दोष आहेत ते निघून जाण्यास मदत होईल. तर बघा मित्रांनो, आपल्याला या दिवशी काय करायचं आहे. प्रदोषकाली म्हणजे तिन्ही सांजच्या वेळेला 6 ते 9 या टायमिंगमध्ये तुम्ही एक पंती घ्या. ती पंती मातीची कशाचीही तुम्ही घेऊ शकता. ती तुम्हाला दरवाजामध्ये ठेवायची आहे. त्यामध्ये 5 कापूर ठेवायचे आहेत आणि 5 लवंगा ठेवायचे. या पूजेसाठी जी लवंग तुम्ही वापरणार आहात ती कुठेही खंडित झालेली नसावी, कुठेही तुटलेली नसावी. 4 पाकळ्यावालीच ती लवंग आपल्याला घ्यायची आहे. तुम्हाला त्या लवंगा तिथे त्या पंतीमध्ये उंबऱ्यावरती जाळायच्या आहेत. लवंग ही अतिशय पॉवरफुल असते. ह्यामुळे तुमच्या घरात जी येणारी प्रवेश करणारी जी निगेटिव्हिटी आहे ती तिथं संपून जाईल आणि तुमचे जे पूजापाठ केलेला आहे तुम्ही घरात तो तुमचा सफल होईल आणि त्याचं फळ तुम्हाला निश्चितच भेटेल. त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. आणि अजून एक तुमच्या घरातला निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तुम्ही जो दिवा प्रज्वलित केला आहे तुमच्या मंदिरामध्ये, अजून तुम्ही जर कुठे पूजा केली असेल त्या पूजेमध्ये, तर त्या पूजेमध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत. आणि यामुळे लवंग ही प्रत्येक पूजेमध्ये वापरली जाते. माता लक्ष्मी, माता पार्वती, सगळ्या देवी देवतांना लवंग ही अतिशय प्रिय वस्तू आहे. आणि या एका वस्तूमुळे तुम्ही तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान आणू शकता. त्यामुळे ही बिना खर्चिक उपाय आहे. असे साधे साधे उपाय गुरुजींनी आपल्याला सांगितलेले आहेत. त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. आणि अशा अजून नवनवीन उपायांसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यापर्यंत हे उपाय सगळे पोचवेन. आणि बघा मित्रांनो, हे उपाय खूप लोकांनी केलेले आहेत, त्यांना खूप अनुभवही आलेले आहेत. तर तुम्हीही हा उपाय करून बघा आणि तुम्हाला जर अनुभव आला तर माझ्याशी नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.